नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये पार्थ जेवत असतो तेव्हा काव्या घरी येते आणि काव्याची सासू मानिनी म्हणते की बस ग अगं, तू पण पार्थसोबत जेवायला बस, जेवून घे. तर ती बसल्यानंतर पार्थ रागाने उठतो आणि म्हणतो की मला अजिबात भूक नाही आहे, इच्छा नाही आहे, मी नंतर न जेवतो. तर मग सगळे शॉक होतात. तेव्हा मानिनी काव्याला विचारते की तुमच्या दोघांचं काही भांडण झालं आहे का? आणि ती म्हणते की नाही, काहीच नाही झालं काकू. आणि इकडे दुसरीकडे नंदिनी येते आणि नंदिनी आल्यानंतर ती म्हणते सासू की ये अगं, तू पण जेवायला बस. तेव्हा नंदिनी म्हणते की नाही आई, मला रस्त्यात खूप भूक लागली होती, त्यामुळे बाहेरूनच मी काहीतरी खाऊन आले, त्यामुळे नंतर मला भूक लागली तर मी काहीतरी खाईन. ती आपली रूममध्ये जाते आणि जीवा इथे विचारात पडतो की हिला काय झालं आता. तर जीवा पण फॉलो करतो तिला आणि इकडे काव्या जी आहे ते पार्थकडे जाते. तेव्हा तोपर्यंत पार्थ आणि नंदिनी हे दोघं त्यांच्या रूममध्ये ते सगळं आठवत असतात, लग्नाचे मोमेंट्स, आणि दोघेही खूप रडत असतात. तर इकडे जीवाच्या हातामध्ये डिवोर्स पेपर्स नंदिनी देते आणि इकडे पार्थ जो आहे तो काव्याच्या हातामध्ये डिवोर्स पेपर्स देतो आणि पार्थ म्हणतो की आता तुम्हाला या लग्नाचा कधीच त्रास होणार नाही. इकडे नंदिनीही तेच बोलते की फायनली आता हे प्रूफ झालं की लग्नानंतर प्रेम होत नाही आणि हे आता कळलंय, म्हणजे ठीक आहे, आता तुम्हाला माझा त्रास होणार नाही आणि लग्नाचाही त्रास होणार नाही आणि तुम्हाला टेन्शनही नसणार. असं बोलल्यानंतर जीवा पण खूप शॉक होतो आणि इकडे काव्या विचारातच पडते की पार्थ असं का करतायत म्हणून, कारण ती आता शेवटी माघार घेऊन आलेली आहे आणि इकडे जीवानं पण एक पाऊल उचललेलं आहे. पण आता नंदिनीला गैरसमज झाल्यामुळे तिने डिवोर्स पेपर आणले आणि पार्थनं स्वतःहून ते पाहिलं वकीलशी बोलताना काव्याला, त्यामुळे त्याने स्वतःहून आता डिवोर्स पेपर्स दिलेले आहेत. तर आता प्रोमोमध्ये हे दोघं म्हणजे पार्थ जे आहे ते काव्या